गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलनाला बसले आहेत आणि तिकडले जे मराठा बांधव जे कोणी मोठ्या संख्येने आले आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था इथे सिडको एक्झिबिशनमध्ये केलेली आहे। तर त्यांच्यासाठी महानगरपालिकेने काय काय सुविधा दिलेल्या आहेत आपण महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, महापालिकेतर्फे कोणती व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे? नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मान्य आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार हे मराठी बांधव जे हे APMC परिसर आणि सिडको एक्झिबिशन आणि सिडको वाशी स्टेशन एरिया ह्यामध्ये जे थांबलेले आहेत यांच्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यासाठी जिथं सिडकोमध्ये जे 15 लाख लिटरची टाकी व्यतिरिक्त आपण 20 टँकर इथं पुरवलेले आहेत आणि जे दिवसरात्र ते जे लागेल तसे ते पाणी पुरवठा त्याद्वारे केला जातो। टॉयलेटचे मोबाईल टॉयलेट आपण 250 मोबाईल टॉयलेट ह्या परिसरामध्ये ठेवलेले आहेत। हे मोबाईल टॉयलेट सिडको एक्झिबिशनमध्ये जे अस्तित्वात असलेले टॉयलेट व्यतिरिक्त हे टॉयलेट आहेत आणि ते साफसफाई करण्यासाठी जेटिंग मशीन आणि सक्शन युनिट ह्या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत। त्याचबरोबर ह्या आंघोळीच्या सुविधेसाठी आपण 150 शॉवर बाहेर म्हणजे जे अगोदर अस्तित्वात आहेत एक्झिबिशनमध्ये त्याच्या व्यतिरिक्त आपण 150 शॉवरची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण साफसफाईसाठी साधारण 100 आपले कामगार इथं काम करतात। आरोग्य व्यवस्थामध्ये ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरची व्यवस्था पण या ठिकाणी केलेलं अशा प्रकारे आपण महानगरपालिकेकडून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर, इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली होती तरीसुद्धा आंदोलकांनी म्हटलं होतं की इथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, म्हणजे पालिकेकडून जनजागृती झाली नव्हती का, असं काही होतं का? हे आपण जे व्यवस्थापक आहेत त्या सगळ्यांना आपण वेळोवेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून अशी कुठलीही तक्रार आमच्याकडे आलेली नव्हती। नक्कीच आपण पाहिलं असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आंदोलकांची मोठ्या प्रमाणात चांगली काळजी घेण्यात आलेली आहे। नळ बसवण्यात आले आहेत आंघोळीसाठी आणि टॉयलेटला जाण्यासाठी मोबाईल टॉयलेटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। अनिश बाबर, लोकमत, नवी मुंबई।